काय भाजी केली? गवारची भाजी, शेंगदाण्याचं कूट टाकून गवारची भाजी. आता पटकन चपात्या करते. वेळ झाला आज मला. वांगे द्या थोडं, परत घ्यायचं. पावसा पाण्याचं लवकर जायला पाहिजे. हो, झालं बघा बरं किती मिनिटात केलंय. हा? तशी लय हुशार कोंबडी आहे बाई तू. दिसतंय का कुठं काही घाल, किती मिनिटात भाजी टाकली आणि चपात्या पण खरे, प्लेट खरे, वर खरे. बघा बरं. खरं लय हुशार बाईस. चला लगेच डबा भरते. 2 चपात्या झाल्या की तुम्हाला नाश्त्याला देते. चलो ओके बाय. सापडलं का? सर्वांना रामकृष्ण हरी. उद्या येणाऱ्या देवशाहिनी आषाढी एकादशीच्या सर्व माझ्या गोड ताई दादांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सुख, समृद्धी, समाधान, शांतता आणि आरोग्य घेऊन येवो हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला, छान छान अशा कमेंट केल्या, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या मी कमेंट बघते पण रिप्लाय देणं मला होत नाही, त्याबद्दल सॉरी. जसा मला वेळ मिळेल तसं मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते. ब्लाऊजचा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओला मी विठ्ठल नामाची शाळा भरली हे सॉन्ग टाकलेलं आहे. त्याच्यावरती एका ताईची कमेंट होती, ताई ब्लाऊजच्या व्हिडिओला देवाचे गाणे राग मानू नका. पण त्या ताईंना मला सांगायचे आहे, मला राग आलेला नाही. तुम्हाला यूट्यूबने अधिकार दिलेला आहे कमेंट करायचा, ते तुम्ही करू शकता, चांगली असो किंवा वाईट असो. तुम्ही माझे व्हिडिओ बघता, कमेंट करता, हेच माझ्यासाठी खूप काही आहे, कारण तुमच्यामुळेच मला हे शक्य झालेलं आहे. मला असं वाटतं माझ्या सर्व ताई माझ्या व्हिडिओची वाट बघत असतील, त्यामुळे मी जेवढं लवकर होईल तेवढं लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न रोज करत असते. पण मला रोज शक्य होत नाही, तरीसुद्धा मी लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. तुम्ही एवढ्या आवडीने माझे व्हिडिओ बघतात, मला कमेंट करतात, मला खूप छान वाटतं. माझ्या देवघराबद्दल सुद्धा छान कमेंट असतात, कामाबद्दल खूप छान छान कमेंट असतात. सर्व ताईंचे मी कमेंट केले त्याबद्दल खरंच मनापासून परत एकदा खूप खूप धन्यवाद मानते. आपण गाणे कोणतेही ऐकू द्या, त्यामध्ये आपलं मन रमून जातं, कामं आठवत नाही. ज्यावेळेस तुमचे दादा साईटवर जायचे आणि मुलंसुद्धा शाळेत जात होते, मी माझे कामं आवरून मशीनवर बसायचे आणि रेडिओ मिरचीला दिवसभर गाणे लावून मी माझं काम करत राहायचे. अजिबात आठवत नव्हतं. आपला मूड पण फ्रेश होतो आणि आपले कामही होतात. चला तुमचे दादा पण गेले, आता मी लागलेली आहे माझ्या पुढच्या कामाला. स्वयंपाक जरी अर्धा झालेला असला तरी पण घरातली बरीच कामं असतात. टावेल वाळायला टाकायचे असतात, जो काही पसारा असतो तो आवरायचा असतो. आपल्या मनी प्लॅन्टची पानं पिवळी पडलेली होती, ते पण मी काढून घेतलेली आहे. त्या दिवशी मी अर्धाच लावलेला आहे आणि अर्धा अजून मला वरती लावायचा आहे, तो पण मी आता लावून घेते. का तर त्याच्या अशा फांद्या या खाली आलेल्या आहे आणि असं म्हणतात खाली आलेला नको, वरती गेलेला पाहिजे, त्यामुळे मी आता तो लावून घेते. परत जर तो तसाच ठेवला तर लावायला वेळ मिळणार नाही, कारण मी माझ्या दुसऱ्या कामाला लागून जाते. कुकर पण आपला झालेला आहे. कुकरमध्ये मी टाकलेली आहे उडदाची डाळ. म्याऊ पण आली आमची, असं तिला मध्ये 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 लागतं बघा. आज गॅसच्या शेगडीची पूजा पण नाही केलेली, संध्याकाळी करणार आहे आज. चला देवपूजा पण अजून बाकी आहे करायची आहे बघा. पहिले लावून मनी प्लॅन्टचा वेल लावून घेते, झाडू मारून घेते एकदा आणि त्यानंतर पुढची जी कामं आहे ती आवरायची. असं आपलं दिवसभर काही ना काही सर्वांचं चालूच राहतं. 20 ते 27 वर्षाच्या आंधीचा विषय सांगते सर्वांना. त्यावेळेस आम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलो होतो. आमचे रिलेटिव्हसुद्धा आमच्यासोबत होते. तुमच्या दादांना मी फक्त आणि फक्त एक गाणं ऐकायसाठी सीडीची कॅसेट आणि सीडी घ्यायला लावली होती. त्यावेळेस आमच्याकडं नवीनच मोबाईल होता, त्या मोबाईलला रिंगटोनसुद्धा मी त्याच गाण्याची लावली होती. भक्त कुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. असं काही नाही ताईंनो, रोमॅन्टिकच गाणे लावायचे. आपण गाणं कुठलंही लावू शकतो, पिक्चरचं असो, देवाचं असो का रोमॅन्टिक असो, एवढंच मला त्या ताईंना सांगायचं आहे फक्त. काय झालं का मॅम? हे बघा ताईंनो, वरती तुम्हाला तिथं लाल कलरचा धागा दिसत असेल, म्हणजे जो आपण हातामध्ये बांधतो ते आहे. ते दादांनी आणलेला आहे तुमच्या. त्याच्यासोबत म्याऊ खेळत होती आणि मी ते
तिथं बांधलेलं आहे असं मनी प्लॅनला, त्यामुळे ती बघा तिची रिॲक्शन बघा कशी चालू आहे. तिला बहुतेक असं म्हणायचं आहे की तू माझा धागा का घेतला, बघा कशी करती आहे, कारण मी तो तिथं बांधलेला आहे त्यामुळे. बघा काय ग माऊ, काय तुझं घेतलं का मी? हां, तिला म्हणायचं आहे की माझं काय घेतलं, दे माझं मला परत, दे माझं मला परत. वरती चोडली तिची तीच, आणि बघा कशी बघती वरतीच. पाहिजे तुला ते, तुला पाहिजे का ते? तुला पाहिजे माऊ, दे तुझा, देऊ तुला तुझा. बघा बघा बघा, तिची नजर सर्व त्याच्यावरच आहे. नाही आता नाही भेटणार तुला ते, नंतर देणार आहे मी तुला ते, आता नको, आता राहू दे. आता नंतर देते मॅऊ मी तुला ते, हा आता राहू दे. आपण तिथं आहे ना पुस्तके बांधू तेव्हा देते मी तुला. तुझं मी तुला देऊन टाकणार आहे मॅऊ ते. तात्पुरता मनी प्लॅन्ट आपला लावून झालेला आहे, त्याला अजून काहीतरी लावावं लागेल आधार, तेव्हा तो तसा राहील, नाही तर तो पूर्ण भिंतीचं जे चिपकलेलं आहे ते निघून येतं आहे. आणि मॅऊनी आमच्या तिचं जे होतं धागा तो घेतलेला आहे, थोडासा मी तिला दिलेला आहे. बघा कशी खेळायला लागली. तिला असं म्हणायचं होतं की माझं का घेतलं म्हणून. किती कळतंय तिला की माझं मम्मीने घेतलंय. कसली करत होती, वरती चढू का काय करू, काय नको असं झालं होतं तिला की माझं काय घेतलं. घड्याळ बंद पडलेला आहे आता, त्यामध्ये वाजलेले आहे 5ला 5 मिनिट. आता त्यामध्ये वाजलेले आहे 5ला 5 मिनिटं, पण आता किती वाजलेले आहे बघू, मोबाईलमध्ये बघते मी. 10 वाजून 5 मिनिटं झालेले आहे सकाळचे, आणि आपल्या घड्याळमध्ये 5 वाजलेले आहे. कालपासून त्याचा सेल संपलेला आहे, तो टाकायचा आहे. घरामध्ये सेल आहे पण ते छोट्या साईजमध्ये आहे. दुसरा पण असेल, बघू कुठं आहे ते, नंतर टाकू, कारण कालच ते बंद पडलेला आहे. आपल्या किचनमध्ये जी छोटी किसणी आहे तिचा वापर मी अशी आल्यावर जी साल असती, साल किंवा आपण त्याला कवच असं म्हणू शकतो वरती, ते काढण्यासाठी वापरते. अशा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला उपयोगात येऊ शकतात, हे माझ्या कधी लक्षात आलं नाही. ती किसणी माझ्या सागरने DMartमधून घेतलेली आहे. त्याला अशा छोट्या वस्तू घ्यायला खूप आवडतात आणि किचनसुद्धा खूप छान दिसतं आपलं असं. तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी. मोहरी छान तडतडू दिली. जिरं, खलबत्त्यामध्ये आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे ते टाकायचं. धना पावडर, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अर्धा किंवा 1 चमचा लाल तिखटसुद्धा टाकू शकता, पण मी डाळ शिजवताना हिरवी मिरची कट करून घातलेली आहे. हळद आणि मीठ डाळ शिजवताना त्यातच टाकलेलं आहे. चला आता डाळ टाकून घेऊ. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, खडे मसाले याचंसुद्धा वाटण करून आपण अशी डाळ बनवू शकतो, पण मला हिरव्या मिरचीची आवडते, त्यामुळे मी डाळ शिजत असताना त्यामध्ये कट केलेली मिरची घातलेली आहे. थोडीशी हळद मला कमी वाटली, त्यामुळे मी परत वरून हळद घातलेली आहे. तसं तर मी तेलामध्येच घालते, पण अशी जर कधीतरी कमी झाली तर आपण वरून घातली तरीही चालतं. हळदीमुळे कलर छान आलेला आहे भाजीला. गॅस मी बारीक करते. बारीक गॅसवरती भाजीला 5 मिनटं छान उकळी आणून घेते. उकळी आल्यावर त्यावरती आपण टाकणार आहे घरकुल मटण मसाला. घरकुल मटण मसाल्यामुळे भाजीला चव छान येते. भाजी टाकून दिली, गॅस कमी केला. जी आपली भांडी आहे ती पण घासून घेते, तोपर्यंत आपली भाजी पण होईल. भाकर मी नंतर करणार आहे. जी चहा पावडर आहे ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि धुतल्यानंतर चहा पावडर जाळाच्या कुंडीमध्ये मी वतते, त्यामुळे जाळं आपली हिरवीगार होतात. चहा पावडर मी कधीच अशी बेसिनमध्ये किंवा डस्टबिनमध्ये फेकत नाही.
तसं तर मी लगेच चहा काढून घेतला की रोज धुवून ठेवते, पण आज ती तशीच राहिलेली आहे. चहा कपामध्ये गाळायचा, लगेच चहा पावडर धुवायची आणि चाळणीने थळायला ठेवायची. चाळणीतली जी चहा पावडर असते ती लगेच एखाद्या कुंडीमध्ये टाकून द्यायची. आता हे असंच ठेवते. 5 मिनिटानंतर अशी टाकली तरीही चालतं, पण ओली असल्यामुळे आणि पावसाचे पण दिवस आहे त्यामुळे त्याला बुरशी सुद्धा लागते. उन्हाळा असला तर लगेच सुकून जाते. आपण वाळवून पण टाकू शकतो. वाळवलेली म्हणजे ती चहा पावडर उन्हात सोकवायची आणि नंतर झाडांना थोडी थोडी वतायची, पण मी वल्लीच वतते, म्हणजे आहे तशीच मी टाकून देते. आपल्या उकळी आलेली आहे त्यावरती टाकते आता घरकुल मटण मसाला. 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवरती भाजीला उकळी आणते, गॅस बंद करते आणि मी माझ्या पुढच्या देवपूजेला लागते. कारण आज देवघराची साफसफाईसुद्धा करायची आहे. खूप धूळ येते आणि त्यामुळे देवघरावरती थर साचलेला दिसून येतो. आता मी हे असंच ठेवते का तर मला चहा करायचा आहे सौरभला. रांगोळी घेते पटकन काढून आणि चहा ठेवते त्याला, बाकीचं नंतर आवरते. खूप पसारा झालेला आहे का तर देवघरामध्ये पण पसारा होता. देवघराच्या ड्रावरमध्ये पण कचरा झालेला होता. आपण घेतो आणि तसंच टाकतो रोज, त्यामुळे तो पण कचरा काढलेला आहे. किती आवरलं तरी ते तसंच होतं. तुम्हाला नंतर दाखवते मी की इथं किती पसारा आहे ते, म्हणजे जो काही कचरा होता ड्रावरमध्ये तो मी काढलेला आहे. पूजा माझी झालेली आहे. आरती मी नंतर करते, कापूर लावायचा आहे मला अजून. पूजा माझी केव्हाच झालेली आहे, तरी पण मी इथंच बसलेली आहे मोबाईल हातामध्ये घेऊन. मोबाईल हातात घेऊन बसलं की असा टाईमपास होतो. बरं का ताईंनो, आता 12:30 पावणे 1 झालेला असणार आहे का तर आपलं घड्याळ पण बंद आहे. चला असो, घेते पटकन आवरून. झाडू मारावा लागेल मला आता परत, का तर इथं बघा माझ्या आजूबाजूला देवघराचे ड्रावर साफ केलेले आहे, त्यामुळे जो काही कचरा आहे तो पण अजून इथंच पडलेला आहे. मी उचलला नाही, मोबाईल हातामध्ये घेतला आणि इथंच मोबाईल बघत बसले. चला कपडे धुवायचे आहे मला. भेटते तुम्हाला परत कपडे धुवून झाले की. तोपर्यंत बाय करते मी तुम्हाला, कारण कचरा पण उचलायचा आहे, तो डस्टबिनमध्ये पण टाकायचा आहे. हे बघा, त्यामुळे मी लवकर मोबाईल हातात घेत नाही. एकदा का मोबाईल हातात घेतला की असा टाईमपास होतो आणि कामं राहून जातात तशीच. तसं तर मला भाकर पण करायची, पण जेवायला वेळ आहे त्यामुळे गरम गरम अशी ज्वारीची भाकर जेवण करताना बनवणार आहे. चला, माझ्या सौरभने माझ्यासाठी ठेवलेला आहे चहा, तो गेलेला आहे. आता चहा पिऊन घेते. असा 1 घोट चहा तो मला रोज ठेवतो. उडदाच्या डाळीसोबत ज्वारीची भाकर कोणाकोणाला आवडते ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. हे संध्याकाळचं टायमिंग आहे. मी गेलेली होती भाजीला आणायला आणि देवांना फुलंसुद्धा आणायची होती. चला, संध्याकाळचा मी कुकर लावलेला आहे. कुकरमध्ये काय लावलेलं आहे ते पण तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आज काय झालं ताईंनो, आपल्या मनाची जरी तयारी असली तरी पण शरीराची तयारी पाहिजे. तसंच मला झालं होतं. 3 ते 4 महिने कंटिन्यू आपलं काम 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 चालू आहे. थोडासुद्धा आराम मिळालेला नाही. तुम्हाला तर सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं सुद्धा आहे. पण आज तसं नव्हतं. माझ्या मनाची जरी तयारी असली तरी आज माझ्या शरीराची तयारी काम करायची नव्हती. त्यामुळे मी काय केलं, दुपारी भाकर केली, जेवण केलं. जेवणाची जी भांडी आहेत ती भांडी, भाकर केलेली परात, ते भांडे सर्व बेसिनमध्ये जमा करून ठेवले आणि निवांत झोपून राहिले. 6ला उठले. त्यानंतर फ्रेश झाले, देवाजवळ दिवाबत्ती केली संध्याकाळची. भाजीला गेले, भाजीला घेऊन आले, कुकर लावला. कुकरमध्ये काय लावलेलं आहे ते तुम्हाला दाखवते पुढे. आणि आता जी भांडी आहे ती भांडी घासून घेते. केव्हा केव्हा काय होतं ना, खूप शरीराचं असं दुखणं येतं, त्यामुळे मी आज निवांत झोपले. अजिबात टेन्शन घेतलं नाही कशाचं. कधीतरी मला असं होतं, एक झोप घेतली की छान वाटतं. त्यानंतर जो काही मूड असतो काम करण्याचा तो परत म्हणजे मूड येतो किंवा उल्हास येतो कामाचा, असं म्हणले तरी सुद्धा चालेल. चला, आणि मी इथं म्हणजे तयारी करून ठेवलेली आहे मी स्वयंपाकाची सुद्धा. आता दुपारचा स्वयंपाक पण शिल्लक आहे. तर कुकर लावलेला आहे. आता बेसन पीठ जे आहे ते गाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरती मीठ, मिरची पावडर, हातावर चोळून घेतलेला ओवा घातलेला आहे, चिमूटभर खाण्याचा जो सोडा आहे तो घातलेला आहे. त्यात घालणार आहे कांदे कापून, त्याची बनवणार आहे मी भजी. गरम गरम भजी खायला छान लागतात. अजून दादा आले नाही त्यामुळे मी ती गरम गरम बनवणार आहे. गार भजी जर केक करून ठेवली तर ती घशामध्ये अडकतात आणि तसंही गार भजी कोणी खात नाही, गरमच खातात सगळेजण. सगळ्यांच्या तिथं गरम गरमच खातात.
हे तर तुम्हाला माहिती आहे, गार कोणी खात नाही. चला ताईंनो, आता भांडे घासून घेते पटकन, म्हणजे आता मला छान वाटायला लागलं एक झोप घेतल्यामुळे. चला हाय ती भांडे घासून घेते. केव्हा तरी असं होतं बरं का ताईंनो, मनाची जरी तयारी असली तरी सुद्धा शरीराची तयारी नसते. तसंच माझ्यासोबत आज झालेलं होतं. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.